दासी मी मागीन आई माझी वायदा सागर दिला तिने जीवनाधार काय राहिलं होतं घराला मात्र एवढ्या जाऊला विचार मनाचा केला निकालाला बोलायला त्या पहिल्या सतीयुगाला तिने सांजळला डोन्या निघून आला एवढ्यात त्या चिकलवाडा गावच्या धनगरांच्या मात्र या चिकलवाडा गावचं धनगर बाबा रे त्या वेळाला कुडतर करत्याला आवाज ऐकू गेला माझ्या डोन्या गावड्याला शंभर महिन्याचं खांड घातलं परतून त्या टायमाला दसराला होता मामाचं नातं जोडाला दादाचं नातं लावला जोडाला हा काही लावला मारायला पण टोकऱ्या करण्याच्या किलबिलात डोन्याच्या हाड्या ऐकून होती गेलेले मात्र त्या जागेला लागला दुधाच्या दरव्या झाल्या हाताने घर भाड्याची वाट लागले चालायला जात्या वाटला डोन्या गावडा मात्री गेला डोन्या गावडाला दिसायला बिरदाने भरण्याला पुजारी आगळा वेगळा लाला दिसायला लागले गावचं धनगर काय बोलायला त्या टायमाला अरार म्हणे तर कुणाचा कोण तो कोण्या गावचा आणि काय नावाचा इथं येण्याचं कारण मात्र द्या काय लाला डोन्या गावला बोलायला त्या टायमाला म्हणला मामानं काय सांगू तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचा करवीर हातीचा राजवाड्या मुलकाचा
पंचगंगा खोऱ्यात तिला असणाऱ्या कोलवाणी नगराचा विठुगुरु देवाचा पुजारी नारोबा गावड्याचा मानल्याला मुलगा मी गाई मागला वासरू आई मागला डोन्या पुजारी म्हणतात मला मात्र द्यायला गेला सांगायला लागला या कापसी गावचा कापसी गावचा अनुषाच्या या कोणीचा वेगा निर्माण नावेचा झाले या वेळ दिवस वेगा स्वर्गवासी झाला सांगायला त्या टायमाला अरे देवाचं नाव घेतल्या बरोबर सर्व त्या मेडक्याने धरणीला ठेवल्या डोन्या गावड्याच पाय धरला कपाळ भरून भांडारा लावला डोन्या गावडा काय बोलतोय अरे रामा म्हणला रामाच्या रात्रीला एका रात्रीचा आसरा दिंचीला काय मला मात्र द्यायला गेला बोलायला तवा नाचणाऱ्या गावचं धनगर झालं बोलायला अरे जातीचं लेकरू जाती जवळ जाणार नाही तर जाणार कुठं सांगितलं काय मला त्या टायमाला एक रात राहिला असं म्हणून आमचा जागा काय बाबा म्हणला उचलून नाही नेणार तो डोण्याचं खाणावरून घेतलं डोण्यानं लावलं निघून आलं जागीच्या जवळच्या बाजूला काहीतरी करायला घडायला मात्र द्या जागा लागला डोल्या
कापशी गावाला खरोखर नातांचा 16 सजला 16 सजलाय म्हणून चित्राच्या बनाला आला बाबा रे शोभून दिसत माझं कापसी नगार अरे पांढरे टोपी पकड्या भांगावरी रे देवा माझा भंडाऱ्याचा धनी रे पांढरे टोपी पकड्या भांगावरी रे देवा माझा भंडाऱ्याचा धनी रे नदीचं कैतळ गोंडे लावलं जाणार रे आपल्याला वरली कापसी लागणार रे काय प्रकार आला होता घाण्याला मात्र जसं मात्र त्यावेळेला डोण्याचं खांड घेतला म्हणून दडीच्या फायल्या बाजूला मारला आणि लाला डोण्याला बोलाय त्या टायमाला काय लागलं होतं बोलायला मात्र त्याचा चल रे चल डोण्या जाऊया घरवाल्याला आणि जेवण कान करून येऊया मेंढ वाड्याला एवढं बोलल्यानंतर असणारा डोण्या गवडा बोलाय डोण्याला बोलायला त्या टायमाला अरे बाबा म्हणला तुमच्या जाण्या दडीत आहेत म्हणला बाहेर माझ्या जाण्या उपलाने मी मारल्या का कुत्र्या मारणारा होते तिला माझ्या जाण्या तेव्हा माझ्या जेवणाची तुम्ही चिंता नका करू जावा घरवाड्याला माझी भाकरी माझ्या पदरात हाय मात्र द्यायला गेला भाकरी खातो पाणी पितो आणि जागत झोपत रामाची रात्र कर म्हणून काढतो मेंढ्याची रखवाली करतो म्हणून सांगून निघून गेलं घरवाड्याला जेवण करायच्या टायमाला या दडीच्या मनाला जाळ्याची गाठत डोण्याला सोडले जाळ्यातील भाकरी काढली 2 घास खाल्ल्या 2 फाट पाण्याचं घातलं होतं तसे भाकरी बांधले जाळ्यात ठेवली जाळ्याला पाठ लावून जाण्याकडे पुढा करून जागेत सोपत मात्र द्यायला रामाची रात्राला करमायला एवढ्यात देव जाळ्यातल्या देवाने विचारला मनाचा केला त्या रामायाच्या या रातीला बघा रातीला रामायाच्या या रातीला
तुला देवा करशी जाण्या मनाचा विचार केला मात्र त्याला हात लावला श्रीरामात्याला आपल्या युगाची जागा आता पाहिजे बघायला म्हणून जाळ्यातनं बाहेर आपल्या युगाची जागा त्यानं बघून आशाने दाखवून निशाने लावला आपल्या नावाची गादी स्थापन केली होता तसा येऊन जाळ्यात देव बसला त्या टायमाला रामाची रात्र करमून गेली सवळच्या पाऱ्याला दिनमान भगवान दिवसाच्या घोड्याला डोळ्या गावड्यानं मात्र त्या जागेला उठून बसला चिकलवाडचा धनगर निघून आला आपापल्या मेंढ्यावरून घेतल्या आपापल्या शेवटाला लावल्या दोन्याला ना बोलायला अरे बाबा पाहुणा आला म्हणशीला आणि मेळा घेऊन गेला म्हणशीला आणि आपलं आपलं मेळ बघून जावा मात्र त्या टायमाला डोळ्याचं वर ऐकून घेतला सर्व साऱ्या मेंढक्याने खंडात येणा मारला डोळ्या गावड्यानं सर्व साऱ्या बाहुले बिरग लावल्या साधू साध्याने लुकरीच्या जाळ्याला हात लावला हालायला मात्र त्या जागेला नोकरीचं जाळ आलं उचलायला गुडघ्या मांड्याला नोकरीचं जाळ आलं तसं नोकरीचं जाळ ठेवलं धरला नोकरीच्या गाठ्यात जाळ्याची गाठ सोडला अरे जायला लोकर चापतायला मात्र त्या टायमाला रागाची गुंडी लागली हाताला रागाला जीवाला हाला आल्या करूनच्या धनगराने काढून ते काढला पिढून ते पिढला लोकांना माझी काढून घेतली दगडा गुंडा पडल्या माझ्या जाळ्यामध्ये अरे म्हणला मागला ताकद कितीच्या कामे मात्र त्या जागेला आणि किती आहेत म्हणला आणि गुंडी धरला हाताला काय निळी गुंड दिली चुरून चुगरलेली गुंडी देवा करशिराने रामाच्या रथला गादी स्थापन केलेल्या जागेला त्या टायमाला लागून पडले होते तसे जाळ्याचे गाठ मारले पण बाबाला कोणा भगवान दगडाच्या रूपात परत जाळ्यात येऊन बसला माहिती नव्हतं डोण्याने शिराला लावलं जाळ मात्र त्या जागेला धावण्याने याळ्या लावलं श्रीरामात्याला डोण्याने कुकर धरलं गेला 100 मेंढ्याचं खांडावरून घेतलं आणि मारी चारीचं पीठ डोण्याने चिकळ गाव सोडलं निघून आला कुठं पहिल्या सतीवरात या टायमाला अरे त्या वेदगंगा नदीच्या तीराला दुपारच्या वेळेला ज्याने त्याने पाण्यावरती सोडल्या स्वतः पाणी प्याला शिनभर विश्रांती घेतली वेदगंगा नदी पार केल्याने वाट लागला चालायला मात्र त्या जागेला वाट लागला चालायला रे वाट लागला चालायला
या बाजूला गुन्ह्या मारते करा येऊन डोण्यात पोचला डोईवरचं झाड लागले दिवाळा मात्र द्यायला गेला जर जाळ्या लागला रिवायला म्हणून कोगनळीच्या माराला जसं जाळ्या तेवढं धरला डोळ्याला 100 मेंढ्याचं खाणं घातलं परतून त्या जागी आला जसं लोकरीच्या झाडाला पाठ लावून जाण्याकडे बघत बसला दुपारच्या वेळेला पण चालून शिनवा आलेला डोळ्याला डोळा लागला त्या कोगनोळीच्या माळाला मात्र द्यायला गेला डोळा लागला देवा कृष्णाने विचार मनाचा केला असं जाऊन महिमा नाही माझी वाढणार देव पण नाही घडणार आपल्या युगाचा स्थापन करायला मात्र द्यायलाय महाराज जुने सारे गेले दादा आज नवन आले जुना जमाना गेला आता सर्व नवीन आलं या डिजिटल आलं या कारण पूर्वी जुनं जर आपलं धनगरी गाणं लागायला म्हटलं तर लोक बसायला जागा मिळत नव्हता आणि आता बोटाव मापणे इतके राहिले कारण बोटाव मापणे इतके म्हणजे ज्याला देवाचं ध्यान आहे ज्याला देवाची भक्ती ऐकायची आहे बरोबर आहे देवाचं गुणगान ऐकायचं आहे ती बसली आहे. होय आणि ज्याला ज्याला पैशाच्या पाठनं पडायचा आहे ते आपलं जाऊन उशीर झोपला म्हणून त्यांचं म्हणणं रोज पण ऐकायला मोकळा बरोबर आहे होय म्हणून जुने सारे गेले दादा नव नव आले प्रत्येकाचा जोडीदार साला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार साला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार साला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार साला मोबाईल बरं होतं जग पूर्वीच माया ममता होती बदलली दुनिया सारी संपलित नाती हो संपलित नाती शाहीर पूर्वीचा जमाना असा होता एखाद्याला घर जर बांधायचं म्हणलं तर त्याला थोडं अंगण ठेवत होते बरोबर आहे. कारण कशासाठी कारण तेव्हा मोबाईल नव्हता किंवा टीव्ही नव्हती बरोबर आहे. दिवसभर जर रानात काबाड कष्ट करून आलं तर संध्याकाळी वेळेला हात पाय धुवून चाटून एकमेकांसंग सुख दुःख बोलत सांगण्यासाठी अंगण बरोबर ठेवलं. आहे ते. म्हणजे बसत होती कारण जुना देश आहे सोनं आहे जुन्या माऊलींच्या डुसकीला पदर हटलाय का बघायचं दुईवरचा पदर कपाळाचा कुकुमावलीच्या हटणार नाही का ते हटणार नाही. कारण आता आमच्या बायका त्याकडे त्याकडे लोट जातात स्वच्छ भारत अभिनय स्वच्छ भारतात लोटायची गरज नाही आहे नाही आहे पण आता एखाद्याला घर बांधायचं म्हटलं तर त्याला इंजिनियर पाहिजे साहेब पण इंजिनियरचं डोकं लय हार्ड बरोबर आहे त्याचं प्लॅनिंग कसं असतं माहिती आहे कसा असतो थोडं हॉल बरोबर आहे पाठीमागं बेडरूम आणि मध्ये किचन कट्टा किचन कट्टा लागून संडास बाथरूम कशासाठी साहेब जिथं खायचं तिथं जायचं बाहेर पण जायचं बाहेर जायचं पहिला कसं होतं साहेब हा बाहेरला खायचं म्हणजे पहिला घरात नाही खायचं नाही बाहेर जायचं आता बाहेरला खायचं आणि घरात यायचं ही अशी पद्धत चालू आहे जमाना तसा बदलत चाललाय म्हणून काय म्हणले बरं होत जग पुरवीचा माया ममता होती बदलली दुनिया सारी संपलित नाती हो संपलित नाती जुन सार दादा नव नव आले प्रत्येकाचा जोडीदार झाला प्रत्येकाचा जोडीदार बारक बारक आपण होतो त्यावेळी
एक एक रुपये प्रत्येक कोपऱ्याला कॉईन बॉक्स होता. कशासाठी? रुपया टाकला म्हणजे की 1 मिनिट बोला, बरोबर आहे. आणि रुपये सपला म्हटलं की अजून 10 सेकंद पुढे एक कॉईन वाचायचा. बरोबर आहे. पण त्यासाठी लोकांची अशी लाईन लागत होती. होय, पण आता ते नाही ना झालं. 299 चा मारला म्हणजे की अनलिमिटेड टाका. एक महिना कसं पण चालतं. 28 दिवस रात आणि दिवस बरोबर आहे. सपत नाही पण आता रोज आपण कार्यक्रमाला जातोय, कधी 1 वाजता जातोय, 2 वाजता जातोय, 3 वाजता जातोय. बरोबर आहे. आपण एक जागा असतोय कार्यक्रमासाठी. होय, तर मोबाईल मध्ये बघितलं तर त्यातली 100 मध्ये 99% पोरं ऑनलाईन दिसणार साहेब. रातभर. बरोबर आहे. म्हणजे काय बोलतात काय करतात ते माहित नाही. माहित नाही. बरोबर आहे. म्हणून राग रागत होती बैला टाकाया क्वाईन, आता रात दिन हो दिसतो ऑनलाईन, दिसतो ऑनलाईन. जुने सार गेलं नव नव आलं, प्रत्येकाचा जोडीदार प्रत्येकाचा जोडीदार. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी तेवढाच आहे, वाईटासाठी पण तेवढाच आहे. म्हणजे आपण जसं वागल बरोबर आहे. त्याच्यावर अवलंबून. शाळेत परवा आमच्या गावात हा नवीन नवीन लग्न झाले. त्यांची कुलसोमाला जायला पाहिजे. पूर्वी कसं होतं, घरातले सर्व चुलता असून दे, चुलते असून दे, आजी असून दे, आजा असून दे, सर्व मंडळी मिळून जायत होते. मंडळ मिळून जायची होती. हा वावर जत्रा करायला. बरोबर आहे. तसं राहिलं नाही. राहिलं नाही. कारण नवरा बायको दोघं देवाला जायची देवाला जायची पद्धत आल्या. हा. पण असंच परवा आमच्या गावात नवीन नवीन लग्न झाल्याने देवाला जाण्यासाठी हा वावर जत्रा म्हणून नवरा बायको दोघं जण देवाला जाण्यास निघालं. निघालं. पण भादराची शायबी टोपी काय, कानात हेडफोन ही काय, गाडी पदरची होती का स्वतः दुसऱ्याची मागून आणलेली होती. 4 दिवस टाकलं होतं. त्या तेवढं टाकलं. हा. भादर बायकोला घेतला आणि ज्योतिबाला गेला. बा पण दिवसभर भादर फिरला आणि संध्याकाळी वेळेला घराच्या वडीनं घराकडे आला. हा पण वैल वाऱ्याचं झुळूक होतं साहेब. घराच्या वडील त्याने कुटुंबाच्या कसारीला लुटवणं करून गाडी सोडली असेल, कारण 10-15 किलोमीटर बिना तेलाची इथे. बरोबर आहे. हा पण लुटल करून गाडी सोडल्या पेट्रोलला भादराच्या वाऱ्याच्या झोकानं टोपी जाऊन साईडला पडली. साईडला पडले. हा म्हणून सगळ्या गाडी अंतरावर जाऊन एक लिंबाच्या झाडाखाली गार सावलेला उभा त्याने केले. उभा केल्याने बायकोला म्हणतो अगं उतारकेने जाऊन टोपी आणजा. टोप्या आणतात. ती भादरी नवीन नवीन बायको म्हणतात लाजत लुपत आपला टोप्या नाही. साडीला उघडलेली असेल. पण त्याच लिंबाच्या झाडाखाली गार सावलेला एक खुळी बाई बसलेली होती. हा तिला वाटलं की भादर मलाच न्यायला आला आणि तिने ताज्या मजा गुंडळल्याने गाडीवरून बसली. गाडीवरून बसली. ह्याचं कुठं भादराचं लक्ष आहे. मोबाईल मध्ये गाणे लावून कानात हेडफोन टाकलेला. ह्याला वाटलं आपलं बायको चाललंय, म्हटलं गेला आणि भादर ते खुळ गाडी बसल्या पडला ह्याला गाडीला कात्र मारला. ते 2 मिनिटात घरात आला आणि बायकोच होती बाई डोंगरावर. काय करवायला काय घेतली का? पण दारात आला. हा असा या बाया दारात बसल्या त्या. अरे बाबा जाताना किती देखणं पण नेलंय आणि येताना कुठं खुळ घेऊन आले म्हणून हसत होत्या. हसत होत्या. भादराला वाटलं माझ्या बायको किती बी देखणे माझ्याकडे बघून हसायला लागल्यात म्हणून अंजरा काका फुगवत जणू काय अप्सराच अप्सराच आहे म्हणून दारात जाऊन उभा राहिला. दाबात उभा राहिला. हा. आणि गाडी उभा केला नाही दारात दाबात म्हणतो बायकोला अगं उतार की. ते खुलं मागे कवा बघितले याचं लक्ष नव्हतं. याचं लक्ष नाही. हा एकदा म्हणला, दोनदा म्हणला, 3दा म्हणला अगं उतार की म्हटल्यावर 3ऱ्यांदा मागे वळून बघतोय तर करून अंगावाला असं ते अंगावर आले होते. कशाच्या पायाचे आहेत? मोबाईल साठी झाले. म्हणून काय म्हटलं, या मोबाईलच्या नादात सारी दुनिया गेली बिघडून. या मोबाईलच्या नादात सारी दुनिया गेली बिघडून. आणि काय प्रकार घडला त्या कगनोळीच्या माळाला. देवा करशीदार मनाचा विचार केला. म्हणला डोण्याच्या मागण्या जाऊन चालत नाही साहेब.
फिरून चालत नाही नावाचा आपल्या योगाचा जागा पाहिजे ढाळायला काळ झोप लावली त्या खोमरळीच्या माळाने वारू देवाने निर्माण केला चिन कुगीर हाती वारूवरती बसला वारू लावला शेपराने गगनी धुळला उडवीत दूध गंगा नदी पार केली कांग्रेस शहर सोडलं आणि वाट लागला चालायला त्या कणीरवाडी गावाला काढापाच्या मठाला मात्र जे जागे एवढ्याचा अंतरीकरण आणि त्याच मात्र या कनेरवाडी गावाला कुणाला पहिल्यास ती उगाला त्या टायमाला त्या काळ सिद्धेश्वराला कळालं म्हणला धनगरी धर्माचा देव लागला इकडे जागा घ्यायसाठी यायला जर निघून आला ह्या काडापाच्या मठाला कनेरवाडी गावाला जागा येईल त्याच्या मनाला आणि त्यानं अशा जर टाकलं इथं त्याची महिमा वाढायला पण माझी महिमा कमी पडलं म्हणला इथं त्याला जागा नाही पाहिजे द्यायला म्हणून इथं आणि तिथला बघलं तिकडं महादेवाच्या पिढ्याने शंकराचा अवतार मात्र गेला शंकराचा अवतार लावला दिसायला देवा विचार मनाचा केला कनेरवाडी गावाला त्या देवाला वारो निघून आला इकडे तिकडे बघा पावलं ठेवाव तर महादेवाची पिंडी लागली माझ्या देवाला दिसायला मात्र त्या टायमाला जागा आली मनाला पण देवाने मनाचा विचार केला म्हणला इथं आपला महिमा वाढणार नाही बरोबर ना होता तसा वारू त्याने परतला त्या कोगनळी गावाची वाट लागला चालायला निघून आला कनीरवाडी गावाच्या खायला भाजवाने कुगील गावाच्या वैल्या अंगाला लवणामध्ये देवाला म्हणला इथं आपण आलोय तर काय ते म्हणला इथं गादी स्थापन पाहिजे करायला गादी देवानं स्थापन केली पार्वतीचं कोण असं नाव दिलं त्याला परत होता तसा देवा निघून आला कोगनळीच्या माळाला निघूनच या गेला या निघूनच या गेला कोगनळीच्या या माळाला पुण्याच्या या भोवती येणा मारला काळ झोपव काढले देवाचं रूप सोडलं धगाला गुंडीचं रूप धरलं स्वतः तसा जाड्यात देव जाऊन बसला एवढ्यात मात्र त्या ठिकाणी आला होता तसा जाळ्यात जाऊन बसला हडबडून जोड्या जागा झाला इकडे तिकडे लागला
बघायला कुंगळीच्या माराला पण मेंढ्या पंगाला टाकून लागल्या चरत्याला दिसायला अरे डोण्याने विचार का मनाचा केला त्या जाग्याला दोन्याने मनाचा विचार केला म्हणला कसली काळ झोपल्या लागल्या मला जायच लांब दूर पल्ल्याला मावाळ तिकडे लागला बघायला पण सूर्य मावाळ तिला गेल्याला मनाचा विचार करतोय म्हणला इथून जर पुढे जावावं तर कुठं जाण्या लावण्यासाठी जागा नाही गावणार मला भरण्या कोगनोळीच्या माळाला म्हणला रामाची रात्र आपण काढाय पाहिजे म्हणून त्या कोगनोळीच्या माळाला रामाच्या रात्रीला नोड्या गावड्यानं मात्री जागृत झोपत रामाची रात्र करमून करणी सवळच्या पाण्याला दिनमान उगवायला आणि कोंबड्याच्या बागाला डोण्या उठला अरे गेलं पाहिजे शिरोप्याच्या वक्तानं तर कोकणाला म्हणून मात्र त्या टायमाला जसं गाई गडबडीनं उठला कमळाला हाताला खांद्यावरती लावला नवल्या नागाला बांधे येतो त्याच्या हाताला भांडाऱ्याचा वाटवा लावला भरलेला दुखणीचं जाळ लावला शिरा मातेला कुकर धरले गाळाला आणि खांड लावलं भरला वेद दूधगंगा नदी लवडून मात्री ते जागेला वाट होता चालत वाट होता चालत वाट चालत गेलीत भरला बेगाची आणि काय प्रकार लागला घडायला वाट लागला चालायला दूधगंगा नदी पार केली कागलगावच्या वैल्या अंगाने लक्ष्मीच्या टेकाला जाऊन पोचला त्या लक्ष्मीच्या टेकाला गेल्याबरोबर जाण्या लागल्या करायला खायला दोन्या मनाचा विचार करतो या आणि काय लागला बोलायला त्या टायमाला वरचा जाळ लागलाय निवायला जाळ ठेवलं धरणे आणि जाळ्याला पाठ लावून उगावता पुढा करून बसला पण डोण्याची नजर मात्र झळला कुठे नजर गेली माझ्या डोन्या गावड्याची त्या टायमाला उगावता पुढा कोलवाडी नगर आणि हिरवगार शिवार लागला माझ्या डोन्याला दिसायला अरे डोन्या गावड्याला आट्टू झाला कुणाचा मात्र त्या टायमाला जन्म दिल्या मातेचा आणि विठुवीर देवाचा आठव झाला आणि काय बोलतोय डोन्या स्वतःच्या घरी पिंडाला मात्र द्यायला गेला अरे त्या टायमाला गोंग मध्ये मान घातला आणि डसडसा लागला डोन्या रडायला जर माताच्या भेटीसाठी गेलो तर त्या वेळेला भक्ती 100 मेंढ्याचं खाणं माझं त्या वेळेला वाटव्यानं पैशानं वाटवा भरला या नोकरीनं जाळ माझं भरलं या अरे बावळ भक्त माझं काढून घेतील त्या टायमाला असं बंधू माझं काढून घेतले म्हणला जसं मागे लावून दिले तसं गेलं पाहिजे तसं म्हणला परत माझं सर्व काढून घेतले नको जायला म्हणणं होत का त्या नावाला जसं तिथून बरे का मातेचं दर्शन घेतलं युट्यूब देवाला हात जोडला परत चढदिशी मुला लोकरीचं झाड लावलं शिरा मात्याला वाट लागला चालायला मात्र द्या जागेला पायी पायी मी येईने आलसिद नातारे डोळे भरून रूप पायी 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 मी येईने आलसिद नातारे डोळे भरून रूप पायी पायी पायी
तर राहतो भगताच्या पाठी रात दिन गुण मी गाई डोळ्यावरून रूप पाही पायी पायी मी येईन वाचनात डोळ्यावरून रूप पाहिन. कपाळाला शोभे चंदन टिळा गळ्यामध्ये देवा तुझ्या रुद्राक्ष माळा.